वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. आणि आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला खरं तर आपण सुरुवात करूयात. तर बघा मग आज आपण काय शिकणार आहोत तर ते मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते. तर बघा मग आज आपण खरं तर आपण जो काही कटोरी ब्लाऊज स्टिच केलेला आहे तर तो फिनिशिंग सहित कसा स्टिच करायचा असं त्यासाठी कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करायच्या तर हे आज आपण बघणार आहोत. तर बऱ्याचदा काय होतं, ब्लाऊज आपल्याला स्टिच करता येतो पण त्याची फिनिशिंगच येत नाही आणि नुसतं ब्लाऊज शिवण्यात काहीच अर्थ नसतो. फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते म्हणजे ब्लाऊज डिझाईन असो, बाही डिझाईन असो, सिंपल ब्लाऊज असो, अस्तरचा असो, बिना अस्तरचा असो, कसाही असो, ड्रेस काहीही असो, पण ते स्टिच करताना म्हणजे ते शिवताना त्याची फिनिशिंग व्यवस्थित येईल याकडे थोडं जास्त लक्ष द्यायचं असतं. कारण फिनिशिंग छान आली तर ब्लाऊज दिसायला खूप सुंदर दिसतं आणि नक्कीच तो कस्टमरला सुद्धा आवडतो. आणि आपलं कामच हे असतं की आपण जे काम करू तर ते कस्टमरला आवडलं पाहिजे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते. तर बघा, हा आपला सिंपल म्हणजेच बिना अस्तरचा कटोरी ब्लाऊज आहे. हे बघा. तर याचं मी पुन्हा सांगते तुम्हाला, संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. जर एखादा व्हिडिओ तुमचा मिस झाला असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर तो व्हिडिओ बघून तुम्ही ते नक्कीच कन्सेप्ट क्लिअर करा. पायपिंग वगैरे तुम्ही बघू शकता, एकदम प्रॉपरशी फिनिशिंग सहित आलेली आहे. फिटिंग वगैरे सगळंच. आता हा जो काही ब्लाऊज आहे हा एवढा छान फिटिंग फिनिशिंग सहित आलेला आहे. तर हा स्टिच करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, कुठल्या कुठल्या टिप्स फॉलो करायच्या, खरं तर हे सांगणार आहेत. तर पहिली टिप सांगते मी तुम्हाला. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण ब्लाऊज स्टिच करताना हा जे काही कटोरी आहे त्याला टक्स टाकत असतो बघा. हा तर हा टक्स ना आपल्याला जसं आपण सांगितलेलं आहे ना तसंच टाकायचं आहे. म्हणजे मी पुन्हा सांगते, व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. फक्त एवढंच आहे की आपण ह्या टक्सला डबल टिप देतो. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. इथे सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आणि इथे शेवटी म्हणजे इथे दिसते ना तुम्हाला ह्या पॉईंटला, तर दोरा आपल्याला लूज सोडायचा नाही. तुम्ही इथे बघू शकतात की काहीच दोरा किंचित सुद्धा लूज नाही, कारण की इथून टिप मारत आपण इथे येतो आणि इथून पुन्हा रिटर्न येतो. तर बऱ्याचदा इथं दोरा लूज सुटला जातो आणि तिथे जर दोरा लूज सुटला तर तिथून लगेच शिलाई ओपन होऊन आपला हा टक्स खराब होऊ शकतो. सो तो होऊ नये त्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे की इथे दोरा अजिबात लूज सोडायचा नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डबल टिप द्यायची आहे आणि इथे सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. ठीक आहे. यानंतर पुढची टिप, ज्यावेळेस आपण ही क्रॉसपट्टी लावतो ना तर ती ह्याच पद्धतीने लागली गेली पाहिजे. हे बघा, ही आतला साईड आहे आणि हा बाहेरचा आहे. खरं तर कुठला बाहेरचा आहे कुठला आतला आहे काहीच कळत नाही. इतकं प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही जी काही आपली क्रॉसपट्टी आहे तर ही लावलेली आहे. आणि याला कधीच दाबटीप द्यायची नाही, कारण की हा ब्लाऊज घातल्यानंतर इथे आपल्याला स्ट्रेचेबल पाहिजे नाही, म्हणजे इथे फिटिंगला व्यवस्थित बसतो. तर हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याचदा आपण फिनिशिंगच्या नादी लागून इथे सुद्धा दाबटीप देत असतो, द्यायचं नाही. दाबटीप दिली तर हा कपडा इथेच पॅक होतो आणि तो ताणला जात नाही, तो स्ट्रेच होत नाही. हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सो हा सुद्धा लक्षात ठेवायचा. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, आता दुसरा झाला, त्याच्या पुढचा महत्त्वाचा टीप आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण क्रॉसपट्टी आणि ही हा वरचा जो काही साईड पार्ट तो जोडतो ना त्यावेळेस हा जो काही टक्स पॉईंट असतो ना तर तो बघा ह्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा असतो. तुम्ही डायरेक्ट कट पण करू शकतात पण बऱ्याचदा तिथून धागे निघू शकतात. सो तसं होऊ नये त्यासाठी काय करायचं मग, हा जो काही हे बघा ह्या पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे आणि मग तो यामध्ये पॅक करायचा असतो. म्हणजे इथून असं वरच्या साईडला, तसं तुम्ही शिलाईच्या व्हिडिओत बघू शकतात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण ह्या टिप्स मी तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज शिवताना कुठल्या टिप्स फॉलो करत करत ब्लाऊज शिवावा म्हणजे प्रॉपर फिनिशिंग सहित येईल. तर हे सगळ्यात म्हणजे लक्षात यावं यासाठी ह्या टिप्स सांगते. त्यानंतर त्याची पुढची टिप आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण क्रॉसपट्टी लावू बघा, हा टक्स पॉईंट झाल्यानंतर हा जो काही पार्ट आहे कटोरी आणि साईड पार्टचा जॉईंट पार्ट, तर हा बाहेरच्या साईडने फोल्ड करायचा असतो बघा. हा इकडच्या म्हणजे फिटिंगच्या साईडने हा असा करायचा नाही, किंवा यातला एक लेयर इकडे एक लेयर इकडे असं पण करायचं नाही. दोन्ही पण बाहेरच्या साईडने करायचं म्हणजेच फिटिंगच्या साईडने. इकडच्या साईडने सुद्धा फोल्ड करायचा नाहीये. हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फिटिंगला आपल्याला ही कटोरी एकदम व्यवस्थित काटोकाट बसते आणि इथे हा कुठलाही पार्ट आपला जॉईंटचा येत नाही. ही टिप सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर ही सुद्धा तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ज्यावेळेस आपण बघा ही कटोरी आणि हा जो काही साईड पार्ट असतो तर हा जोडतो, तर बऱ्याचदा आपल्याला हा साईड पार्ट एक्स्ट्रा होतो किंवा ही कटोरी एक्स्ट्रा होती. तर त्याचं कारण हे आहे की ही जी काही कटोरी आहे तर हा गोलाकार शेप आहे आणि साईड पार्टचा सुद्धा गोलाकार शेप आहे. तर जर स्टिच करताना आपण दोन्ही खेचलं
तर तो पार्ट काय होतो, ताणला जातो. कारण की आपला माहित आहे सरळ कपडा ताणत नाही, पण तिरकात लगेच स्ट्रेच होतो. मग हा पण ताणतो आणि मग आपण एक्स्ट्रा, आपल्याला असं वाटतं की खूप एक्स्ट्रा आहे आणि आपण ते कट करतो आणि ब्लाऊज फिनिशिंगला चुकतो. त्यामुळे मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे व्यवस्थित त्याच पद्धतीने हे 2 पॉईंट जोडायचे आहे, जेणेकरून ते दोन्ही पण पॉईंट एकदम परफेक्ट येतील, कुठेही कमी जास्त होणार नाही. एखादा लाईन झालं तर ठीक आहे, पण जास्त झालं नाही पाहिजे. ठीक आहे. म्हणजे बघा, पहिला पॉईंट होता हा टक्सचा, डबल टिप वगैरे द्यायची तो, त्यानंतर इथे धागा लूज सोडायचा नाही हा दुसरा, त्यानंतर हा फोल्ड करायचा हा तिसरा, त्यानंतर हा चौथा. ठीक आहे, इकडच्या साईडने फोल्ड करायचं, त्यानंतर हा पाचवा. तर 5 टिप्स आपल्या इथेच कंप्लीट झालेल्या आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची टिप्स. आता हा पूर्ण ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर आपण त्याला हुक लूप पट्टी लावत असतो आणि बऱ्याचदा गळा गोल येत नाही. आता याचा तर एकदम गोल आहे बघा. तर तो गोल का येत नाही, कारण तुम्ही डायरेक्ट हुकपट्टी लावायला सुरुवात करतात, इथला पार्ट व्यवस्थित चेक करत नाही. तर तो व्यवस्थित चेक करायचा आहे. किंचित जर का इथे कमी जास्त असेल तर तो कट करून सेम करून घ्यायचा आणि बरोबर मग गोलाकार तुमचा गळा नक्कीच येईल. अजिबात तो तुमचं म्हणणं असं पंचकोनी येतो, चौकोनी येतो, तर तसं काहीच होणार नाही. बघा, इकडचा पण एकदम गोल असा प्रॉपर आलेला आहे. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे आणि पायपिंग सुद्धा व्यवस्थित करायची आहे. ठीक आहे. हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. हा 6वा पॉईंट झाला. त्यानंतर अजून महत्त्वाचा पॉईंट आहे 7वा पॉईंट, तो म्हणजे ज्यावेळेस आपण ही जी काही साईड पार्ट आणि कटोरी आहे इथून एकमेकाला जोडतो क्रॉसपट्टी लावण्याच्या आधीच, टक्स टाकल्यानंतर, तर त्यावेळेस ती नेहमी वरच्या साईडने जोडायला सुरुवात करायची, म्हणजे गळ्याच्या साईडने. का? कारण एखाद्या लाईन जर इथे कमी असल्या ना तर आपण ते कट केलं तर ब्लाऊजला काहीच फरक पडत नाही. पण जर तुम्ही खालून जोडायला सुरुवात केली आणि तो पॉईंट जर आपला इथे एक्स्ट्रा आला आणि इथून जर आपण कट केलं तर हा गळा काय होतो, लूज पडतो आणि व्यवस्थित गळ्याचा शेप पण येत नाही. तो मॅनेज करायला गेलं तर गळा खूप डीप होतो, तो पूर्ण लूज होतो, असा बाहेर न निघतो. सो त्यामुळे हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. 8वा पॉईंट आहे हा, की आपण जोडताना नेहमी गळ्याच्या साईडनीच सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतरचा 9वा पॉईंट आहे, तो म्हणजे आपल्याला साईड पार्ट आणि कटोरी जोडताना किती मार्जिन पकडायचं. कारण की मार्जिन जरी कमी जास्त झालं तरी हा साईड पार्ट कमी जास्त होऊ शकतो, कटोरी छोटी पण होऊ शकते. त्यामुळे आपल्याला इथे फक्त 3 लाईन, म्हणजे टेपच्या 3 लाईन, टेप कसा बघायचा याचा व्हिडिओ आधी टाकलेला आहे, त्याचे मेजरमेंट्स. तर टेपच्या फक्त 3 लाईन एवढंच मार्जिन पकडायचं असतं. पाव पण नाही, अर्धा पण नाही, फक्त 3 लाईन. तेवढं मार्जिन पकडत जर तुम्ही ब्लाऊज स्टिच केला तर नक्कीच ब्लाऊज एकदम परफेक्ट होईल. तुमचं म्हणणं असतं फिटिंगला कमी पडतो वगैरे, असं काहीही होणार नाही. हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्या मते बोलबोल करता 9 पॉईंट आपले झालेच असतील. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, तर बघा, ज्यावेळेस आपण शोल्डर जोडतो ना तर त्यावेळेस डायरेक्ट जर जोडलं तर ब्लाऊजची उंची एक तर कमी होते, एक तर जास्त होती. सो त्यामुळे शोल्डर जोडताना सुद्धा इथून इथपर्यंत टेप ठेवायचा आहे, जेवढी उंची आहे त्याची मार्किंग करायची आणि उरलेलं जेवढं आहे तेवढं मार्जिन पकडायचं. साधारणतः इथं बघू शकतात किती मार्जिन आहे, तर हे अर्धा इंच मार्जिन आहे. कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे कटिंग करताना ब्लाऊजच्या उंचीमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो, तर अर्धा इंच आपला कमरेत एक्स्ट्रा जातं आणि अर्धा इंच शोल्डरमध्ये. म्हणजे शोल्डर जोडताना अर्धा इंच तरी मार्जिन राहिलंच पाहिजे आणि इथून इथपर्यंत उंची मोजूनच घ्यायची आणि जिथपर्यंत येते ते उरलेलं सगळं आपल्याला मार्जिनच पकडायचं आहे. म्हणजे ब्लाऊजची उंची एक तर तुमची कमी पण होणार नाही किंवा जास्त पण होणार नाही. ठीक आहे. तर हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्या मते 10 तर टिप्स अशाच झाल्या असतील. त्यानंतर आता पुढचा, आता आपण काउंट करायला नको, मी डायरेक्ट तुम्हाला सांगून देते. त्यानंतर पुढे आपण काय करत असतो, बाही जोडत असतो. तर बघा, बाही जोडताना सुद्धा काय करायचं आहे आपल्याला, हे जे काही आपलं जॉईंट असतं ना शोल्डरचं आहे बघा, पुढचा भाग मागचा भाग, तर ते सुद्धा एक तर पुढे किंवा एक तर मागे फोल्ड करायचं. कोणता? हा जॉईंटचा पार्ट. हा हा तुम्ही इथे बघू शकता की हा आपण पाठीमागच्या साईडने फोल्ड केलेला आहे. ठीक आहे. एक तर पुढे एक तर बाहेर मागे करायचं, पण असं नाही करायचं की एक लेअर पुढे आणि एक लेअर मागे. तसं जर केलं तर मग फिटिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे बाही जोडताना हे शोल्डरचा जॉईंट कुठे फोल्ड करायचा हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला अगदी जवळून पुन्हा पुन्हा सांगते, कारण बऱ्याचदा ना ह्याच गोष्टी चुकतात, त्यामुळे इथे कम्फर्टेबल बसत नाही, फिटिंगला प्रॉब्लेम येतो. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही फॉलो करत नाही ना, त्यामुळे तुमचा ब्लाऊज पण फिनिशिंग सहित रेडी होत नाही, दिसायलाही छान दिसत नाही आणि ते फिटिंगला पण बसत नाही. ठीक आहे. म्हणजे एक तर पुढे एक तर मागे तो फोल्ड करायचा. आता ह्या साईडचं जिथे फोल्ड करणार सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा फोल्ड करायचं आहे. तर बघा, इथे बघू शकता दोन्ही साईडचा आपण बॅक साईडलाच फोल्ड केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, इथे सुद्धा बॅक साईडला कमरेच्या साईडला आपण जेव्हा कमरपट्टी लावतो ना, तर हे जे काही टक्स आहेत ना, आता हे टक्स
पॉईंट जे आहे ना ते कटोरीचे कसे टाकले तसेच डबल टिप द्यायची. इथे काहीही लूज सोडायचं नाही बघा. आणि इथे सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं. ठीक आहे, तोच सेम टिप आपल्याला इथे फॉलो करायची आहे. आता हे जे काही टक्स आहे ना तर बघा, हा इकडचा टक्स मी बाहेरच्या साईडला म्हणजे इकडे फोल्ड केलेला आहे. आणि हा जो इकडचा आहे ना तर हा इकडच्या साईडने तुमच्या लक्षात येत असेल. म्हणजे इकडचा इकडे फोल्ड करायचा, तिकडचा तिकडे, म्हणजे लक्षात राहू दे. नेहमी बाहेरच्या साईडला आपल्याला ते फोल्ड करायचे असतात टक्स. हा बघा फिटिंगच्या इकडच्या साईडला आहे, हा फिटिंगच्या इकडचा आहे. तो चुकूनही इकडे फोल्ड करू नका. इकडे फोल्ड केला ते फिटिंग फिनिशिंगला प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आता महत्त्वाचं म्हणजे मी ज्या काही टिप्स सांगते ना तर त्या तुम्ही ना नोट डाऊन करून ठेवायच्या. म्हणजे वहीमध्ये 1, 2, 3 नंबर टाकून लिहूनच ठेवायचा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊज शिवताना कुठल्या कुठल्या टिप्स आपल्याला फॉलो करायच्या आहे. ठीक आहे, त्यानंतर आता झालं, बाही पण जोडून झालेली आहे. आता पायपिंगचा प्रश्न आहे. तर पायपिंगला सुद्धा हे जे काही आपलं शोल्डरचं जॉईंट आहे ना तर हे बाही जोडताना आपण जिथे फोल्ड करणार आहोत तर तिथेच फोल्ड करायचं. नाही तर हे पुढे हे मागं तर अशी घडी पडेल इथे आणि पुन्हा फिटिंगला प्रॉब्लेम येईल. सो तसं होऊ देऊ नका, मग आपली पायपिंग पण व्यवस्थित येत नाही. ठीक आहे, तर हा पॉईंट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर हा सुद्धा तुम्ही फॉलो करायचा आहे. आता काय म्हणतात त्याला, पायपिंगचं तर मला सांगायची गरज नाही, तर त्याचा स्पेशली व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्यामध्ये ज्या पद्धतीने पायपिंग कशी करायची सांगितलेली आहे सेम त्याच पद्धतीने केलं तर नक्कीच एकदम परफेक्ट अशी तुमची सुद्धा पायपिंग रेडी होईल. ठीक आहे, तर तो पॉईंट आता मी पुन्हा पुन्हा सांगत नाही, तर तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे की ज्या वेळेस आपण फिटिंग टाकतो तर त्यावेळेस सुद्धा आपले हे जे जॉईंट दिसत आहे ना बाहीचे आणि हा साईड पार्टचे, तर हे सुद्धा एक तर खाली एक तर वरती फोल्ड करायचे. पण माझ्या मते शक्यतो वरच्या साईडला फोल्ड करायचे, म्हणजे इथे आपल्याला मुंड्यातला जॉईंट व्यवस्थित मॅच करता येतो आणि तो सोपा पण जातो मॅच करणं. त्यामुळे शक्य असल्यास वरतीच फोल्ड करायचं. इथलं वरती आलेलं आहे, इकडच्या साईड सुद्धा वरती आलं पाहिजे. नाहीतर इकडचं खाली येणार आणि इकडचं वरती येणार, असं करू नका. हा पॉईंट सुद्धा म्हणजे ज्या साईडने फोल्ड करणार आहे तर शक्यतो सगळे पार्ट त्या साईडने फोल्ड करायची सवय लावायची. म्हणजे इकडचा कट करायचा आपल्याला वरच्या साईडने. आणि तुम्ही इथे बघू शकता की फिटिंगची लाईन किती सरळ आलेली आहे. मुंड्यातले जॉईंट सुद्धा मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊज खरं तर आपण किती प्रॉपर फिनिशिंग स्टिच केलेलं आहे. बघा, मुंड्यातले जॉईंट सुद्धा एकदम एकावर एक आलेले आहे. फिटिंगची लाईन सरळ आलेली आहे, कुठेही काहीही कमी जास्त झालेलं नाही आहे. जर तुम्हाला असा परफेक्ट ब्लाऊज बघायचा असेल किंवा स्टिच करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ते व्हिडिओज बघा, नक्कीच तुम्हाला परफेक्ट असा ब्लाऊज स्टिच करता येईल. फिटिंगची लाईन बरोबर बऱ्याच व्यवस्थित येत नाही, तर त्यासाठी बाही जोडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची तर ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता जवळजवळ सगळ्या टिप्स इथे फॉलो झालेल्या आहेत, म्हणजे कव्हर झालेले आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण टक्स पॉईंटपासून फिटिंगपर्यंत सगळं आपलं महत्त्वाचं असतं. त्यामध्ये अजून एक गोष्ट राहिली ती सांगते, हुक आणि लूप पट्टी लावणं. तर लक्षात राहू द्या, हुक पट्टी ही नेहमी आतल्या साईडला असते आणि ही जी काही लूप पट्टी असते तर ही नेहमी 1 इंच एक्स्ट्रा असते. बऱ्याचदा आपण गडबडीत ही काय करतो, याच्यावरच अशी फोल्ड करतो आणि मग आपली कटोरी काय होते, तिथला पार्ट 1 इंच डायरेक्ट कमी होतो आणि म्हणून आपली फिटिंग चुकते, ब्लाऊज बिघडतोच. पण मी तर म्हणे बिघडतोच. त्यामुळे आठवणीने ज्या पद्धतीने मी सांगितलं की लूप पट्टी लावायची आहे त्याच पद्धतीने लावायची आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट अशी लूप पट्टी लागली जाईल. आता लूप पट्टी ज्या वेळेस आपण लावतो, मी म्हटल्याप्रमाणे ते 1 इंचाची एक्स्ट्रा असते, त्यामुळे फिटिंग टाकताना ही लूप पट्टीवर अशी हुक पट्टी बरोबर इथे काटोकाट मॅच करायची आहे आणि मगच कमरेचा आणि छातीचा चौथा भाग टाकायचा. तर हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर तुम्ही बऱ्याचदा असं डायरेक्ट ठेवून देतात आणि सगळी फिटिंगच आपली चुकती. एक साईडने खूप लूज होतं, ब्लाऊज पूर्ण असा फिरतो, अजिबात व्यवस्थित बसत नाही. तर हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर तो पॉईंट सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे. ठीक आहे, तर जवळजवळ मला असं वाटतं की 15 ते 20 टिप्स मी तुम्हाला सांगितलं असेल ब्लाऊज फिनिशिंगसाठी. तर ह्या ज्या काही टिप्स आहेत तर ह्या जर तुम्ही खरंच फॉलो केल्या ब्लाऊज शिवण्यापासून शेवटपर्यंत तर नक्कीच तुमचा ब्लाऊज एकदम छान रेडी होईल. मी म्हटल्याप्रमाणे प्रॉपर फिनिशिंग आहे, कारण की फिनिशिंग येणं खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा ब्लाऊजला फिनिशिंगच नसते आणि त्यामुळे तो ब्लाऊजच छान दिसत नाही आणि ते घालण्याची सुद्धा इच्छा होत नाही. आता हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे तरी सुद्धा दिसायला किती छान दिसतोय बघा. असं याची अजून इथे हात शिलाई सुद्धा बाकी आहे, पण तरी पण बघा किती मस्त प्रॉपर असा दिसतोय. फिटिंग वगैरे सगळं मस्त. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ब्लाऊज शिवण्याचा नक्कीच
ट्राय करा आणि मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे फिनिशिंगसाठी तर त्या वहीमध्ये एका लिहून ठेवा आणि त्या फॉलो करून एखादा ब्लाऊज शिवून बघा. आय होप सो परफेक्ट फिनिशिंग सहित तुमचा ब्लाऊज नक्कीच रेडी होईल. पण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला महत्त्वाचा असा टॉपिक इथेच थांबूयात आणि यामध्ये प्रश्न पडत असतील तर कमेंट करा. मी म्हटल्याप्रमाणे मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच लवकर देईन. ठीक आहे. सो चला मग आज महत्त्वाचा टॉपिक आपण इथेच थांबूयात. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.